विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे, विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे, हेराने वहावा भार माथा, साधने संकटे सर्वा लागी क्षीण, भावा लागे क्षीण अहम भाव, भाव हा कठीण वज्र हे भेदवे, भाव हा कठीण वज्र हे भेदवे, परी न छेदवे माया जाळ, साधने संकटे सर्वा लागी क्षीण, भावा लागी क्षीण अहम भाव, तुका म्हणे वर्म भजनेची सापडे, तुका म्हणे वर्म भजनेची सापडे, एरासी तो पडे ओस दिशा, साधने संकटे सर्वा लागी क्षीण, वावा लागी क्षीण अहम भाव, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, त्यांच्या कृपादाने बाबाची दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या, विठ्ठल विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे, हेराने वहावा भार माथा, साधने संकटे सर्वा लागी क्षीण, वावा लागे क्षीण अहम भाव, अनंत कृपामूर्ती जगद्गुरु शब्द प्रभू संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय भगवान प्रभू रामचंद्रांच्या दरबारात हा एक महत्वपूर्ण अभंग, वैष्णव आणि वैष्णवांची साधना यांच्या विषयात विशेषत्वाचा प्रकाश टाकणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सत्पुरुषाचं एक विशेष जीवन, त्याला वैष्णव म्हणतात. या वैष्णवत्वामध्ये धार्मिक, नैतिक, आध्यात्मिक आणि भक्तीची सर्वच मूल्ये सामावली जातात. अशा एका श्रेष्ठ जीवनाला वैष्णव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल वैष्णवांचा स्वतःच्या बाबतीमध्ये फार मोठा अनुभव असतो आणि वैष्णवांचा जगाला फार मोठा उपयोग असतो. जगाला म्हणण्यात सामान्य जड वस्तू, जीवात, संतांमध्ये आणि देवापर्यंत सर्वांनाच संतांची अपेक्षा, वैष्णवांची अपेक्षा आहे.
असं एक विलोभनीय जीवन, या जीवनाची थोरवी जगात नेहमी चालत आलेली आहे आणि नेहमी चालत राहणार आहे. वैष्णव म्हटलं की सर्वच क्षेत्रामध्ये ज्याचं जीवन अति प्रगत, त्याचं नाव वैष्णव. या वैष्णवामध्ये वैष्णवाकडे पाहत असताना काही माणसं चमत्काराच्या नजरेतून पाहतात, काही माणसं आचाराच्या नजरेतून पाहतात, तर काही माणसं अनुभवाच्या नजरेतून पाहतात. चमत्काराच्या नजरेतून पाहणं अधमदृष्टीचं लक्षण आहे. आचाराच्या दृष्टिकोनातून पाहणं मध्यम दृष्टीचं लक्षण आहे आणि अनुभवाच्या दृष्टिकोनातून पाहणं उत्तम दृष्टीचं लक्षण आहे. वैष्णवाकडे पाहत असताना चमत्काराच्या दृष्टीने पाहू नये. चमत्कार वैष्णव करू शकतात, पण चमत्कार करणारे वैष्णव नसतात. विठ्ठल विठ्ठल वैष्णवांचा खरा चमत्कार जर कोणता असेल तर पंचमहाभूताच्या सर्व विश्वाच्या अतीत स्वतः आणि संपूर्ण जगाला घेऊन जाणं, हे महाशक्ती ज्यांच्यात असणं, हे वैष्णवांचं खरं मोठं लक्षण आहे. वैष्णवांच्या जीवनामध्ये प्रसंगात चमत्कार होतात, पण चमत्कारामुळेच वैष्णव ठरतात असं नाही. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये चमत्कार ज्ञानोबारांनी केले म्हणा, झाले म्हणा, पण चमत्काराकरिता ज्ञानोबाराय होते असं नव्हे. जगाच्या उद्धाराकरता गरज पडल्यानंतर चमत्कार. चमत्काराच्या द्वारा त्यांचं मोठेपण जर सिद्ध झालं असतं तर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी किती रेडे बोलवले? फक्त एकच. किती भिंती चालवल्या? एकच. किती सच्चिदानंद बाबा उठवले? एकच. जेव्हा विश्वाच्या उद्धाराची वेळ असेल आणि चमत्काराशिवाय भागतच नाही, अशा वेळेला वैष्णव चमत्कार करतात. ज्ञानोबारांनी रेडा जर बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अभिमान नष्ट झाला नसता. भिंत चालवली नसती तर चांगदेव महाराजांचा अभिमान नष्ट झाला नसता. चमत्काराच्या पाठीमागे उद्धाराची तीव्र तळमळ आहे, याकरिता चमत्कार. नाही तर एखादं असं थिएटर बनवलं असतं आणि बाहेर असा बोर्ड लावला असता, येथे प्रत्येक गुरुवारी रेडा बोलवण्यात येईल. हे केलं नाही आणि हे करायचं नव्हतं. तेव्हा सामान्य माणसं चमत्काराच्या दृष्टिकोनातून पाहतात. ही सामान्य नजर आहे, आदम नजर आहे. काही माणसं आचाराच्या दृष्टिकोनातून वैष्णवाकडे पाहतात. पण वैष्णवांच्या अवस्थेमध्ये सर्वांचे आचार समान असतात असं नाही. क्वचित भ्रांत सौख्य, क्वचित जगराचार कलिता, क्वचित पात्रोभूत, क्वचित वमत, क्वाप्य विदित. भिन्न भिन्न अवस्थेमध्ये वैष्णवांचा आचार असतो. काही वेळेला उन्मत्तवत असतात, काही वेळेला जडवत असतात, काही वेळेला पिशाच्यवत असतात. ज्ञानोबाराय म्हणतात, वेडवे माझी दडे महिमे भेणे. जेणेकरून आपला मोठेपणा कमी होईल याच्याकरता वेड्याचं सोंग घेतात. वेडे नसतात, वेड्याचं सोंग घेतात. याच्यामुळे भिन्न भिन्न अवस्थेमध्ये वैष्णवांचा भाव वेगळा वेगळा असू शकतो. अनुभव असा असतो की प्रमेतला अनुभव असतो, भ्रमातला नाही. वैष्णव, संत, साधू या सर्वांचा जो अनुभव असतो तो प्रमेतला म्हणजे जसा आहे तसा असतो. इतरांचा अनुभव मात्र भ्रमातला असतो. भ्रमातले अनुभव अनेक प्रकारचे असतात, प्रमेतला अनुभव मात्र एकच प्रकारचा असतो.
दोरीचं ज्ञान प्रमेने जर झालं तर सर्वांना एकच दोरी दिसेल, आणि भ्रमाने जर झालं तर कोणाला जलधारा दिसेल, कोणाला सर्प दिसेल, कोणाला पडलेला हार दिसेल. अनुभव बदलतील. भ्रमामध्ये अनुभव अनेक असतात, प्रमेमध्ये मात्र अनुभव अनेक नसतात, एकच अनुभव असतो. हा सर्वांचा एक अनुभव. हा अनुभव असताना, पाहत असताना जग दिसतं, पण अनुभव असताना मात्र परमात्मा दिसतो. थोडा वेगळ्या शब्दात सांगेन, प्रतीती जगाची आणि प्रत्यय देवाचा. सामान्य माणसाला प्रतीती जगाची आणि प्रत्यय ही देवाचा. जी प्रतीती आहे त्या प्रतीतीमध्ये, त्या प्रतीतीचं अधिष्ठान ज्याला म्हणतात, तो दिसणं, याचं नाव आहे प्रत्यय. संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान परमात्मा. तुका म्हणे तूची खरा, येर वावगा पसारा. जगाला परमात्मा अधिष्ठान. म्हणून जग हे प्रतीती कालात दिसणार आहे, पण प्रतीती जेव्हा जगाची संपत असते तेव्हा प्रत्यय मात्र परमात्म्याचा येतो. साधू संतांनी आंधळ्याच्या अभंगामध्ये प्रतीतीही संपली अशा प्रकारचा अत्यंत उच्च अनुभव सांगितलेला आहे. सहज मी आंधळा गा निराकार पंथे, हरपले फायदे जागे. ए अदृश्यतेची झाले काय दृश्य जे होते. अदृश्यतेची झाले काय दृश्य जे होते. प्रतीती जगाची जरी येत असेल, पण प्रत्यय मात्र परमात्म्याचा येतो. वैकुंठवाशी परमपूज्य गुरुवर मामासाहेब दृष्टांत सांगायची. एका माणसाच्या जीवनामध्ये इतकी दरिद्री मागे लागली, पोट भरण्याकरता सगळ्या वस्तू संपल्या विकून, शेवट देवावर पाळी आली. त्यांच्या घराण्यामध्ये खंडोबाची उपासना होती, आणि पूर्वजांनी खंडोबाचा देव सोन्याचा आणि त्याचं वाहन घोडा हा देखील सोन्याचा बनवलेला. आता अजिबात चालतच नाही म्हणून दुकानामध्ये नेऊन, सरापाच्या दुकानामध्ये नेला आणि विकण्याकरता किंमत विचारली. सरापाने सांगितली खंडोबाची किंमत आहे 5,000 रुपये आणि घोड्याची किंमत आहे 10,000 रुपये. तो म्हणाला, बुवा डोकं सरकलं काय तुमचं? देवाची किंमत 5,000 आणि घोड्याची किंमत 10,000. तर सरापाने सांगितलं, पहा घोडा आणि देव हे तुझ्या घरी, घोडा आणि देव हे तुझी प्रतीती आहे, सोनं हा माझा प्रत्यय आहे. प्रत्यय महत्वाचा का प्रतीती महत्वाची आहे? प्रत्यय महत्वाचा आहे. ज्ञानोबाला म्हणतात
अलंकाराते आले, बाळा सोने वाया गेले, नामी रूपी दुरावले अद्वैत जया. म्हणून खऱ्या अर्थाने जग मुळात नसताना दिसतं, पण त्या जगामध्ये खरी प्रत्ययाची जर बाजू पाहिली तर परमात्म्याचाच प्रत्यय येणं ही सिद्धांताची बाजू आहे. सरेत समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्यः. उपनिषदामध्ये चिंतन आहे की जे काही दिसतंय ते परमात्म्याचं स्वरूपच आहे. सामान्य माणसाला परमात्मा न दिसताना जग दिसतं. आणि एक वैष्णव सोडून बाकीच्या सर्व वर्गाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्यांना प्रतीती जगाची येते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सिद्धांताच्या दृष्टिकोनातून जी वस्तू जशी आहे ती वस्तू तशी दिसावी. चुकीचं जर दिसलं तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थामुळे शोकमोह जर झाले तर ते तोट्याचे आहेत. दृष्टांत सांगत असतो मी. 5:30 वाजले होते, नोकराने येऊन मालकाला हलवून जागा केलं. मालक उठा ना, किती वेळ झोपता? मालक जागा झाला, पण जागा झाल्याबरोबर नोकराला शिव्या देऊ लागले. मूर्ख आहेस, कळत नाही तुला काही, नुकसान केलीस. नोकराने विचारलं, मालक तुम्हाला उठवण्यात काय नुकसान झाली? अरे 2,000 रुपयाची नुकसान झाली. नोकराला वाटलं राहिलेली झोप 2,000 रुपयाची होती काय कोणास ठाऊक. 2,000ची नुकसान झाली. कशी काय नुकसान झाली? लाख रुपयाचा फायदा झाला होता आणि मोजता मोजता 98,000 झाले आणि तू उठवलंस. किती नुकसान झाले? 2,000ची. नोकर हुशार, त्याने सांगितलं, मालक नेहमी झालेला फायदा बँकेत टाकण्याकरता माझ्याकडे देता. तुम्ही असं करा, मी खिशातले 2,000 रुपये काढतो, तुमच्याकडचे 98,000 रुपये द्या, त्याच्यात मिसळतो, 1,00,000 रुपये बँकेत भरून येतो. सगळं हुडकून पाहिलं त्याने. उशी उचलून पाहिले, अंथरून उचलून पाहिले, कॉट उचलून बाजूला ठेवला, पण 98,000 रुपये काही भेटेना. 98,000ची प्रतीती आहे का प्रत्यय आहे? प्रतीती आहे, प्रत्यय नाही. प्रत्यय आणि प्रतीती ज्यांची एक रूप झालेली असते त्यांना वैष्णव म्हणतात. प्रत्यय आणि प्रतीतीमध्ये ज्यांचं अंतर असतं त्यांना जीव म्हणतात. तेव्हा जगामध्ये प्रत्ययाच्या अनुभवाकरता, परमात्म्याच्या अनुभवाकरता प्रयत्न करणारी माणसं पुष्कळ आहेत. अनेक साधनं करतात. मग एवढी जगामध्ये माणसं असताना तुकाराम महाराज, तुमचं प्रेम वैष्णवांच्या बाबतीमध्ये का म्हणून असावं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्यांचा अनुभव फार मोठा आहे. कसा अनुभव आहे हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. विष्णू मायाचा वैष्णवाची ठावे, विष्णू मायाचा वैष्णवाची ठावे. विष्णू मायाचा
वैष्णव आहेत त्यांना संपूर्ण हे सर्व म्हणजे जग हे विष्णू स्वरूप आहे हे त्यांना तेवढं ठाऊक आहे. त्याला एकच माहिती आहे. वैष्णवांना जे ज्ञान आहे ते एकाच आहे, ते विष्णूच आहे. बाकीच्यांना अनेक ज्ञान आहेत, फक्त ती भार वाहण्याची ज्ञान आहे. पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. एकदा एक वानर आणि एक कोला दोघांची भेट झाली. भेटीमध्ये संवाद सुरू झाला. कोल्याने वानराला विचारलं, वानर दादा, एखाद्या वेळेला जर आपल्या अंगावर वाघ चाल करून येऊ लागला तर त्याच्या तावडीतून निसटण्याकरता तुला किती युक्ती माहित आहेत? वानराने सांगितलं, आपल्याला एकच युक्ती येते आणि ती म्हणजे वाघाची चावू लागली, उंच झाड पाहायचं आणि त्याच्या शेंड्याला जाऊन बसायचं, खाली उतरायचंच नाही, एवढंच कळत. कोणाला सांगितलं तुझा जन्म फुकट, अरे तुम्ही उभ्या डोक्याचे, आम्ही आडव्या डोक्याचे. उभ्या डोक्यामध्ये फार शक्ती असते, आडव्या डोक्यात शक्ती नसते. आम्हाला विचार, तुम्हाला किती माहिती आहे? कमीत कमी 100 आणि विचाराला वेळ दिली तर कमीत कमी 150. दोघांची चर्चा सुरू झाली. या चर्चेत असताना एकदम वाघाची एक डरकाळी फुटली. दोघांच्या लक्षात आलं की वाघ येऊ लागलाय आपल्याकडे. वानराने विचार केला की आपल्याला याच्या नादी लागून चालणार नाही, कारण याला 100 युक्ती येतात, आपल्याला एकच येते, तेवढीच आपण एकच सांभाळावी. पटकन वानर उठलं, उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन पक्क धरून बसलं. कोलं अभिमानात गेलं, आपल्याला काय कमी आहे, 100 युक्ती येतात. वाघ जवळ येत होता आणि हे विचार करत होतं, 37वी युक्ती चांगली आहे का 67वी युक्ती चांगली आहे, 25वी युक्ती सोपी आहे का 52वी युक्ती सोपी आहे. युक्ती चाळत बसलं, इतक्यात वाघ जवळ आलं, खाऊन मोकळा झाला. कोण बरा? ज्याला एक कळतं तो बरा, ज्याला अनेक कळतं तो घास झाल्याशिवाय राहत नाही. तसं वैष्णवांना फक्त एकच कळत, बाकी काही कळत नाही. त्रिभुवन विभव हेतवे रप्य कुंठ स्मृती अजितात्मसुरा दिवीर विमृग्यान न चलती भगवत परा लविंदा रवल विमी विशारदमपि यस्य वैष्णवाज्ञा. परमात्म्याच्या चरणापासून एक क्षण देखील बाजूला जात नाही तो वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो सर्व प्रेम देवाजवळ. ज्यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा आहे त्यांच्या जीवनातला एक प्रसंग मला आठवतो. चातुर्मासामध्ये क्षेत्र ओलांडायचं नाही, पंढरपूर क्षेत्राला सोडून जायचं नाही, हा नियम म्हणजे नियम. महाराजांच्या जीवनातला असा इतिहास आहे. महाराजांचा एक अत्यंत बुद्धिमान मुलगा चातुर्मासामध्ये असताना तो हैदराबादला दिवंगत झाला. पण महाराजांनी
पंढरपूर मात्र सोडले नाही. अवघी देवावरी माया. वैष्णवांचं लक्षण आहे. वैष्णव आपल्या जीवनामध्ये विष्णू शिवाय दुसरं कोणाला जाणत नाही. बाकी योगासारखी प्रक्रिया, अन्य साधनासारख्या गोष्टी जवळ जरी नसतील आणि बाकीच्यांना महत्व त्या त्या साधनेमुळे असेल, तुकाराम महाराज म्हणतात ते साधनं त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे एक प्रकारचे भार आहेत. भार कशाला म्हणतात? जे स्वतःच्या कामाचं नसतं पण व्हावं लागतं, त्याचं नाव आहे भार. भार अनेक प्रकारचा आहे. देहाचा भार, जबाबदारीचा भार, आपल्यापेक्षा वेगळा असतो आणि आपल्या उपयोगाचा नसतो, त्याला भार म्हणतात. जो आपल्यातला असतो त्याला भार म्हणत नाहीत. पशूंना, काही पशूंना शिंग असतात. शिंगाचा भार त्या पशुला होत नाही. म्हणून मराठीमध्ये अशी एक म्हण पडलेली आहे, म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात. म्हणजे भार नसतो. जी वस्तू आपल्यापेक्षा वेगळी असते आणि आपल्या उपयोगाची नसते, त्या वस्तूचा माणसाला भार होतो. तेव्हा अन्य क्षेत्रातले जप, तप, अनुष्ठान, योग, याग, कोणत्याही साधनातले साधक असो, ते आपल्या जीवनामध्ये जी साधना करतात, तुकोबारा म्हणतात, त्यांना भार आहे. पण वैष्णवांच्या बाबतीमध्ये मात्र वैष्णवांचा उपयोग आहे. वैष्णवांना विष्णुमय हे सर्व विश्व आहे हे त्यांच्या अनुभवात आलेलं असतं. तुकोबाराने विचारलं, महाराज वैष्णव फक्त भक्तीची साधना करतात, बाकीची मंडळी कितीतरी वेगळी वेगळी खडतर साधनं करतात, किती मोठे कष्ट उपसावे लागतात. मग असं असताना वैष्णवांच्याच कडे तुमचं अधिक प्रेम आहे आणि बाकीच्या साधना करणाऱ्यांच्याकडे तुमचं प्रेम का नाही? याचं कारण महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. साधने संकट सर्वा लागिसीन, साधने संकट सर्वा लागिसेन, साधने संकट सर्वा लागिसेन, साधने संकट सर्वा लागिसेन, संकट सर्वाला विषीण, साधने संकट सर्वाला, साधने संकट सर्वाला विषीण, 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 साधने संकट सर्वाला, साधने संकट सर्वाला विषीण, साधने संकट सर्वाला विषीण, व्हावा लागे सीन भावे, सीन भावे, व्हावा लागे सीन भावे, साधने संकट सर्वाला विषीण, 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 साधने संकट सर्वाला विषीण. जगद्गुरु तुकोबारा इतर साधनांचा एक प्रकारचा निषेध करतात. त्याचं कारण आहे म्हणतात,
बाकीच्या साधनाच्या बाबतीमध्ये पदरात फक्त संकट म्हणूनच पडतं. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवित्रो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धे बोधिता ती वाटावो. इतर साधन जर केली तर ती मर्यादित आहे आणि कालाच्या दृष्टिकोनातून इतर साधनाचा जो महिमा आहे, सामर्थ्य आहे, ते लुप्त झालेलं आहे. मणी, मंत्र आणि औषधी यांची शक्ती काही ठराविक कालात चालते. कलियुगामध्ये यांचं सामर्थ्य संपलेलं आहे. कलियुगामध्ये फक्त भगवंताची भक्ती याच्याशिवाय दुसरी कुठलीही सामर्थ्य शक्ती साधनात नाही. इतर साधने फळ काम देती, पुनरपी आणि ती गर्भवासा. बाकीच्या साधनाच्या बाबतीमध्ये मात्र पुन्हा गर्भवास चुकतच नाही, त्याच्यात हा अनुभव येत नाही. म्हणून इतर साधनं करणं हे एक प्रकारचं जीवनावर संकट ओढून गेले. अगोदरच त्या साधनाचं कष्ट भयानक आहे. महाराजांना जर प्रश्न केला, महाराज ती साधनं वेदानुमोदित आहे. साधनं 3 प्रकारची असतात, वेदानुमोदित, शास्त्रानुमोदित आणि संतानुमोदित. 3 प्रकार आहेत. वेदांचा पाठिंबा आहे त्याला, शास्त्राने विहित म्हणून सांगितलेली आहे. मग असं असताना तुम्ही निषेध करता म्हणजे तुम्ही वेद मार्गाच्या विरुद्ध आहात. जेवढे संत आहेत ते सगळे वेदाच्या मागे जाणारे. ज्ञानोबा म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले, त्याच मार्गे चाललो, नकळेचे विषय. तेव्हा इतरांमध्ये फार मोठा दोष आहे. कोणता दोष आहे? इतर साधनं का केली की त्याच्यामध्ये अहंभाव निर्माण झाला. योगीराज चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष आयुष्य मिळवून सतत 6 महिन्याची समाधी साध्य केली. सामान्य साधन, पण अहंभाव मात्र गेला नाही. अहंभाव जर गेला असता तर वाघावर बसून हातामध्ये सर्पाचा चाबूक घेऊन आकाश मार्गे ज्ञानोबारांच्या भेटीला आलेच कसे असते. ज्या अर्थी आशा ऐश्वर्याने आले त्या अर्थी अहंभाव घेऊन आले. म्हणून बाकीच्या साधनाचा अवलंब करणं, आचार करणं म्हणजे संकट ओढून घेणं. वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांची जेव्हा एका महायोगी राजांची भेट झाली आणि जोग महाराजांनी योग साधना सुरू केली. काही योग साधना सुरू झाल्यानंतर महाराजांच्या स्वास्थ्यात बिघड झाला आणि नाडीचा एक ठोका कमी पडू लागला. लक्षात आलं की आता आपलं आयुष्य आटोक्यात आलंय, यापेक्षा हा मार्ग सोडावा आणि भक्ती मार्ग स्वीकारावा. म्हणून जोग महाराजांनी ज्ञानेश्वरी घेऊन अजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये भक्तियुक्त अंतःकरणाने आपली भक्ती साधना सुरू केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रत्यक्षात ज्ञानोबारांनी मूर्तिमंत स्वरूप धारण करून जोग महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि आयुष्य दिले. सांगण्याचे तात्पर्य आहे की अन्यान्य जी साधनं आहे ती साधनं आहेत, पण कलियुगामध्ये साध्य करण्याकरता ती अवघड आहेत. का अवघड आहेत? वावा लागे क्षीणा अहम भाव, भलतेची करी देह भावाचं लक्षण आहे. जेव्हा देहभाव असतो तेव्हा देहाचं तादात्म्य असतं आणि देहाच्या संबंधित जीवन फिरत. जसं अभंगामध्ये ध्रुवपदाच्या भोवती सगळी चरण फिरतात, तसं देहाच्या भोवती संपूर्ण जीवन फिरतं.
त्याला देहभाव म्हणतात. देहभावाचे अनेक आविष्कार आहेत. वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य, देहभाव. मात्र हा देहभाव गृहस्थाश्रमातला आहे, ब्रह्मचर्य आश्रमातला नाही. प्रत्येक आश्रमामध्ये जर ही अवस्था प्राप्त झाली नसेल तर देहभाव असतो. या देहभावाला मागे टाकलं आणि जर अवस्था उंचावली तर मग ब्रह्मभाव निर्माण होतो. ब्रह्मभाव जेव्हा निर्माण होत असतो तेव्हा बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. मी परमात्मा आहे अशा अहंकाराने राहणं. पण इथे अहंकारच आहे. मी वासुदेव तत्त्वता तुझा नाही आणि मागू तागा, तुझा नाही आणि मागू तागा, तुझा नाही आणि मागू तागा, देहाचं जगाचं तादात्म्य सोडून याला अधिष्ठान असणारा परमात्मा त्याच्याशी तादात्म्य होणं याला ब्रह्मभाव म्हणतात. ब्रह्मभाव निर्माण होणं इतकं सोपं नाही. पण तो ब्रह्मभाव जेव्हा अहंकार जर संपला नसेल तर तो देखील देहभावापेक्षा बाधक होतो. ब्रह्मभाव जरी चांगला असला तरी परंतु तो जर नष्ट अहंकारातून जर झाला नाही तर तो देहभावापेक्षा देखील बाधक असतो. याच्यापेक्षा तिसरा जो प्रेमभाव आहे तो प्रेमभाव वैष्णवांनाच प्राप्त होतो. ज्यांना प्रेमभाव प्राप्त झाला त्यांच्या जीवनातला देहभाव संपलेला असतो. देहभाव तुझं पाहता विठ्ठला, तुझं पाहता विठ्ठला, देवावर पला, देवावर पला, पाहता विठ्ठला, तुझं पाहता विठ्ठला, देहभाव बाजूला राहतो, ब्रह्मभाव देखील बाजूला राहतो. ज्ञान गिळवणी गावा गोविंद गा म्हणजे ब्रह्मभाव बाजूला ठेवला जातो आणि परमात्म्याच्या विषयात एकच प्रेमभाव निर्माण होतो. त्या प्रेमभावामध्ये अहंकार राहत नाही, ब्रह्मास्मी वृत्ती राहत नाही आणि त्याच्यामुळे वैष्णवांनाच फक्त जग हे विष्णू आहे हे त्यांनाच फक्त कळतं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हा अतिउच्च अशा प्रकारचा जो अनुभव आहे हा वैष्णवांच्याच पदरात पडतो. विठोबा रखुमार रखुमार रखुमार, जय जय विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, जय जय 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 विठोबा रखुमार.
विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमारी कुमार 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 कुमारी साधने सर्व संकटे सर्वा लागे क्षीण व्हावा लागे क्षीण अहंभाव अहंकार नष्ट होण्याचं साधन भगवंताची भक्ती. परमात्म्याची भक्ती करत असताना कशाचाच अभिमान राहत नाही. वर्णाचा अभिमान राहत नाही, साधनेचा अभिमान राहत नाही, वैभवाचा अभिमान राहत नाही, देहाचा अभिमान राहत नाही. अभिमानाला थारा आणि भक्ती दोन्ही एकत्र राहू शकत नाही. वर्णाभिमान विसरली आती एक एका लोकांगणी जाती. तेव्हा अभिमानाचा नाश वैष्णवांचा सहज होतो. तुकोबारांना विचारलं, महाराज अभिमानातूनच तुम्ही ही सगळी वेगळी बाजूला केली. इतर साधन करणाऱ्यांना तुम्ही क्षुल्लक लेखलं, वैष्णवांना सर्वात श्रेष्ठ ठरवलं फक्त एका अभिमानापोटी. अभिमान नष्ट करणं एवढी का अवघड गोष्ट आहे का? कोणालाही अभिमान नष्ट करता येऊ शकतो. तुकोबारा म्हणतात, अभिमान नष्ट करणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. अभिमान दोन प्रकारचा असतो, स्थूल अभिमान आणि सूक्ष्म अभिमान. एखाद्या वेळेला स्थूल अभिमान नष्ट करता येईल, पण सूक्ष्म अभिमान मात्र नष्ट करता येणं अत्यंत कठीण, कारण तो कळणंच कठीण आहे. स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही अभिमानाचा नाश करण्याची ताकद वैष्णवात आहे. एरवी अभिमान सहजासहजी नष्ट होऊ शकत नाही. अभिमान नष्ट होणं किती कठीण आहे. जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या भावा कठीण वज्र हे भेदवे. भावा कठीण वज्र हे भेदवे. भावा कठीण वज्र हे भेदने. भावा कठीण वज्र हे भेदने. भावा कठीण वज्र हे भेदवे. भावा कठीण वज्र हे भेदवे. भावा कठीण वज्र हे भेदने. भावा कठीण वज्र हे भेदने. परिणाम छेदवे माया जाळ. परिणाम छेदवे माया जाळ. परिणाम छेदवे माया जाळ. परिणाम छेदवे माया जाळ. संकटे कटी सर्वदादी शिवाने. संकटे सर्व माझी परी छेदन माया कठीण सर्व लागी. साधन कठीण भाव हा कठीण वज्र हे भेदवे. परिण छेदवे माया जाळ. अहंभाव ज्याला म्हणतात तो अत्यंत कठीण आहे. पाण्यापासून काही परिणाम होतात. वाफ पाण्यापासून तयार होते, मीठ पाण्यापासून तयार होते, बर्फ पाण्यापासून तयार होतो, मोती पाण्यापासून तयार होतो. पण
पाण्यापासून तयार झाल्यानंतर त्याचं पुन्हा पाणी करणं, वाफेचं पाणी सहजासहजी होतं, मिठाचं पाणी सहज होत नाही. त्याला पुन्हा पाण्यात घातल्याशिवाय मिठाचं पाणी बनत नाही. त्याच्यानंतर बर्फाचं पाणी होण्याकरता उष्णता द्यावी लागते. हवा उष्णता का लागली की बर्फाचं पुन्हा पाणी होतं. या 2-3 गोष्टी पुन्हा पाणी होण्याकरता सोप्या आहेत. पण एक प्रकार ज्याला मोती म्हणतात, मोत्याचं पाणी होणं अत्यंत अवघड आहे. फक्त एकाच साधनानं होतं, ते म्हणजे राजहंसाच्या चोचीला स्पर्श व्हावा लागतो. राजहंसाच्या चोचीचा स्पर्श का झाला की मोत्याचं पाणी होऊन जातं. त्याच्याशिवाय जगात कोणताही उपाय करा, मोत्याचं पाणी होणार नाही. तसं जगात कोणत्याही साधनाने जीवाचं देवत्व होण्याकरता फक्त भक्तीचं मुख लागलं की परमात्मरूप अवस्था झालीच. त्याविना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने हे शक्य नाही. तुकोबाराने दृष्टांत दिला. इंद्राच्या हातात एक अस्त्र आहे, त्याचं नाव आहे वज्र. दधीची ऋषीच्या हाडापासून बनवलेलं. दधीची ऋषीने अनंत काळ तपश्चर्या केली आणि एक राक्षसाच्या नाशाकरता त्यांना इंद्राला असा सल्ला मिळाला की जोपर्यंत आपण दधीचे ऋषीच्या हाडापासून अस्त्र बनवत नाही तोपर्यंत राक्षसाचा नाश होणार नाही. इंद्राने दधीची ऋषींना प्रार्थना केली, महाराज जगाच्या कल्याणा, विश्वाचं कल्याण होणं आवश्यक आहे. राक्षस फार उन्मत्त झाला आणि सध्या एकच उपाय आहे, तुमच्या हाडाचं वज्र बनवल्याशिवाय तो मरणार नाही. दधीची ऋषींनी स्वतःच्या तयारीनं आपल्या शरीरातली हाडं दिली आणि त्यापासून जे शस्त्र बनवलं ते कुठल्याच शस्त्राने संपू शकत नाही, असं दुर्भेद्य शस्त्र. तुकाराम महाराज म्हणतात ते वज्र ते सुद्धा कदाचित तुटेल, पण अहंकार ज्याला म्हणतात तो तुटू शकत नाही. परिण छेदवे मायाजाळ. मायाजाळ म्हणजे एक प्रकारचा अहंकाराचाच भाव आहे. अहंकाराची कारणावस्था म्हणजे मायाजाळ आणि अहंकाराची मूर्त अवस्था म्हणजे विक्षेप. जाळ वेगळं आणि जाळ वेगळा. एका अनुस्वाराने बदल होतो. थंडीच्या दिवसात माणसं जाळ तयार करतात आणि मासे धरणारे दोऱ्यापासून जाळं करतात. मायेला काय म्हणायचं ते म्हणा, जाळं म्हणा किंवा जाळ म्हणा, आहे एवढी गोष्ट अशीच. माया काही सामान्य नाही. मायेचा नाश करणं बड्या बड्यांना देखील अशक्य होतं. बाकीच्याचा विचार सोडून देईन. या अभंगामध्ये ज्यांचं महत्व सांगितलं त्या वैष्णवांच्या बाबतीमध्ये भक्तीपासून वैष्णव का दूर झाला की ही माया त्यांना जड झालीच. सांगेन छोटासा दृष्टांत. भगवान कृष्ण परमात्मा आणि सुदामा एकदा गौतमी नदीवर स्नाना करता गेले. एकांत होता, दोघेच होते. सुदामाने भगवंताला प्रार्थना केली, देवा तुमची माया माया म्हणतात, कशी असते ती मला पाहायची इच्छा आहे, दाखवा एकदा माया. वास्तविक माया पाहणं पुरुषार्थ आहे का देव पाहणं पुरुषार्थ आहे? म्हणजे असं का होतं हे काही कळत नाही. देवाच्या जवळ असलं की माया पाहावी वाटते आणि मायेच्या जवळ असलं की देव पाहावं वाटतं. अशी आलटी पलटी होते. सुदामाला वाटलं मायेचं वर्णन फार मोठे म्हणतात, पण आपण बघायला पाहिजे. देवाला प्रार्थना केली, देवा तुमची मला माया दाखवा की. भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले, सुदामा अरे मी पाहायला मिळत असताना माया पाहण्याची कशाला दुर्बुद्धी आठवली तुला? पण करता काय, तुला इच्छा झाली ना, दाखवतो माया, पहा. माया पाहायची असेल बुडी मार. सुदाम देवाला बुडी मारायला लावली. झाली माया सुरू. भगवंताची भक्ती संपली आणि थोडा बाजूला आला की मायेला सुरुवात झाली. मोठा पूर आला.
पुरात सुदामदेव व्हायला लागले. वाहता वाहता प्राण वाचवण्याकरता इकडे तिकडे हात फिरवतात. एक झाड हाताला आलं, पकडलं, त्याच्यावर चढले. इकडं तिकडं पाहिलं, एक रस्ता दिसला. विचार केला की ज्या अर्थी रस्ता आहे त्या अर्थी गाव आहे. झाडावरून खाली उतरले, रस्त्याला लागले. रस्त्याने चालता चालता एक मोठं गाव लागलं. ते राजधानीचं गाव होतं. सुदामदेव त्या राजधानीमध्ये शिरले. गावामध्ये मोठं मैदान, त्या मैदानामध्ये सगळी माणसं जमा झालेली होती. आणि माणसाच्या मेळाव्यामध्ये एक हत्तीन, तिच्या सोंडेमध्ये एक माळ होती. माळ घेऊन ती फिरत होती. फिरता फिरता सुदामदेव काय चाललंय म्हणून असे हात बांधून उभे होते. हत्तीन जवळ आली आणि त्या हत्तीने सुदामदेवाच्या गळ्यात माळ टाकली. माळ टाकल्याबरोबर राजाधिराज सुदामदेव महाराज की जय घोषणा झाली. सुदामदेवांना कळलं काय भानगडे, काय म्हणतं, काय काही नाही. तुम्ही आता आमच्या राज्याचे राजे झालात. युद्ध करावं लागलं नाही, निवडणूक लढवावी लागली नाही, नुसती गळ्यात माळ पडली की राजा झालाच. सुदामदेव म्हणाले हे असं कसं? मायानगरीतले लोक म्हणाले आमच्यातले आचारसंहिताच अशी आहे. पहिला राजा गेला, दुसरा राजा जर निवडायचा असला तर हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली जाते. ज्याच्या गळ्यात टाकेल तो राजा. सुदामदेवाला आनंद वाटला. पालखीत बसून नेलं, स्नान घालून राज्याभिषेक केला. ओता करता करता सुदामदेवाची 12 लग्न झाली. 12 वर्ष झाले. 12 वर्षात 12 लग्न झाली. 12 वर्षानंतर एक अनुभव थोडा विचित्र आला. मात्र हे समजत असताना मायेतलं समजा बरं काय, मायेतला सगळा हा बाजार आहे. 12 वर्षानंतर सुदामदेवाची पट्टर आणि वैकुंठवाशी झाली. नोकर चाकर आले, राजेसाहेब करा तयारी. कशाची? राणीसाहेब वैकुंठवाशी गेल्या, आता तुम्हाला त्यांच्या बरोबर जावं लागतंय. सुदामदेव म्हणाले भलतीच पंचायत आली. सुदामदेवाने सांगितलं आम्ही मृत्यू लोकातले, हे तुमची मायानगरी आहे, चालू देणार नाही आम्ही. 12 वर्ष तुम्हाला कायदा कळाला नाही, आता कायदा कळतो. आम्ही तुम्हाला पकडून राणी बरोबर पाठवणार. तुम्ही अगोदर जर गेले असते तर राणीसाहेब सती गेल्या असत्या. आता राणी अगोदर गेला, तुम्ही सत्ता जा. सुदामदेव म्हणाले भानगडच आहे माया म्हणजे. नाईला झाला. सेवक धरून ओढाओढ करू लागले. तेव्हा सुदामदेवाने सांगितलं खबरदार, मृत्यूदंडाच्या वेळेला इच्छा शेवटची पुरवावी लागते. मला विचारा. विचारलं त्याने तुमची काय शेवटची इच्छा? माझी एक शेवटची इच्छा आहे की मला असं वाटतं की आता शेवटी गौतमी नदीचं स्नान करावं आणि पुन्हा तुम्ही सांगाल त्याच्यात तयार व्हावं. चला म्हणा. सेवकाला घेऊन आले ना गौतमी नदीवर. गौतमी नदीवर येत असताना सुदामदेवाच्या अंतःकरणामध्ये एकच भगवान कृष्ण परमात्म्याचा धावा. भगवान तुम्ही म्हणत होता पण कुठून दुर्बुद्धी आठवली कोणास ठाऊक. एवढा मोठा नरदेह प्राप्त झाला. देवाची भक्ती करायची, ज्या भक्तीतला आनंद लुटत असताना घेईन मी जन्म यादसाठी देवा, एवढी त्याची शक्ती. आणि विनाकारण मला दुर्बुद्धी आठवली मायेची. भगवान लाज रखो तुम मेरी. प्रार्थना करत निघाले होते. गौतमी नदीवर आल्यानंतर बुडी मारली आणि बुडी मारल्यानंतर वर आल्याबरोबर ते नोकर नाही, ते मायेचं राज्यही नाही. पुढे भगवान कृष्ण परमात्मा दिसू लागले. धावत धावत जाऊन पायाला कडाडून मिठी मारली. भगवान वाचलो रे वाचलो. भगवान कृष्ण परमात्मा हसू लागले. सुदामा पाहिलं का माझ्या मायेचा मट्टा कसा असतो ते. एका क्षणात राज्य तयार केलं, एका क्षणात 12 वर्ष तयार केली. हे सगळं कोणाचं आहे? हे सगळं मायेचं आहे. माया काय करते? फक्त ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही, म्हणजे अज्ञान लावते. आणि नुसतं अज्ञान असतं तर परवडलं असतं, पुन्हा विक्षेप घुसवते.
एक प्रश्न विचारेन आपल्याला, झोपी गेलेला माणूस बरा का वेडा माणूस बरा? कोणता बरा? झोपी गेलेला बरा, वेडा माणूस बरा नाही. माया अगोदर आपल्या बुद्धीवर आवरण घालते, त्याच्यानंतर विक्षेप घालते. पहिल्यांदा कळू देत नाही, म्हणजे अज्ञानाच्या द्वारा आवरण घालते. एवढ्यावर तरी भागलं असतं, पण त्याच्यानंतर पुन्हा विक्षेप घालते. अनंत जन्मामध्ये अनेक जगाशी संबंध म्हणजे एक प्रकारचा विक्षेप आहे. तेव्हा हा विश्वाचा जो अनंतपणा आहे, या संपूर्ण अनंतपणाच्या सहवासात अहंकाराने विश्वाचा अनंतपणा उघडा होतो. आणि विश्वाचा अनंतपणाचं मूळ म्हणजे माया आहे. ही माया माणसाच्या प्रयत्नाने नष्ट होऊ शकत नाही. वैष्णव जरी क्षणभर जरी भक्तीतून बाजूला गेले तर ही माया आपला प्रताप केल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता भगवंताची भक्ती हीच परमात्म्याला जाणण्याची शक्ती आहे. याकरता तुकोबाराय म्हणतात, भावहा कठीण वज्र हे भेदवे परिणछेदवे माया जाळ. महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या म्हणण्यामुळे फक्त भजनाचा वैष्णवांच्या साधनाचा आग्रह दिसतो, पण बाकीच्या साधनाला तुमच्याकडे किंमत दिसत नाही. असं भजनालाच तुम्ही किंमत का बरं देता? तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. कामने वर्मा भजनेची सापडे, तो कामने वर्मा भजनेची सापडे. कामने वर्मा भजनेची सापडे, वर्मा भजनेची सापडे. तो कामने वर्मा वर्मा भजनेची सापडे. तो कामने वर्मा भजनेची सापडे. भजनेची सापडे. केलाची तो पडे, तेरासी तो पडे हो सदिशा. तेरासी तो पडे हो सदिशा. केलाची तो पडे, तेरासी तो पडे हो सदिशा. साधन संकादे सर्वाला देशिना. साधन संकादे सर्वाला देशिना. देशिनाम भाव भावाला दक्षिणाम भाव भावाला दक्षिणा भावाला दक्षिणाम भाव भावाला दक्षिणाम भाव सर्वाला देशिना. साधन संकाटे संकट व्हावा सेना. सर्वाला देशिना. साधन संकाटे संकटे सर्वाला देशिना.
तुका म्हणे वर्म भजनेची सापडे हे रासी तो पडे ओस दिशा. महाराज म्हणतात वैष्णवानाच हे वाट्याला का जातं त्याचं कारण आहे परमात्मा कळण्याचं साधन किंवा वर्म ज्याला म्हणतात फक्त वैष्णवांना भजनामुळे कळतं. भजन म्हणजे सेवा कायिक वाचिक मानसिक. ज्या वेळेला जी करावी वाटेल त्यावेळेला केल्या जाणाऱ्या सेवेच्या द्वारेच परमात्मा जाणण्याचं वर्म कळतं. वर्म त्याला म्हणतात. अत्यंत अवघड गोष्ट ज्या एका सोप्या आणि लहान साधनाने प्राप्त होते त्याला वर्म म्हणतात. बलाढ्य बैल आहे कामाला झुंपायचं आहे जवळ सुद्धा येऊ देत नाही. त्याला झुंपायचं असेल तर त्याचं वर्म हातात आलं पाहिजे. बैलाचं वर्म त्याच्या नाकात असतं. नाकात व्यसन घातली कसलाही बैल आकळला जातो. वर्म आहे त्याचं. घोडा ताब्यात आणायचा आहे त्याच्या दाढेत काटेरी लगाम घाला तो ताब्यात येईल. बलाढ्य हत्ती आहे त्याला ताब्यात आणायचं आहे त्याच्या गंडस्थळावर अंकुश ठेवा ताब्यात येईल. भयानक वाघ आहे त्याला ताब्यात घ्यायचं आहे कानात कच्चा असतो तो. मोठा आवाज जर झाला तर वाघ घाबरून जातो. दोन्ही दृष्टिकोनातून कानात कच्चा आणि कानातल्या विषयात अर्थात आवाजात कच्चा. बलाढ्य असणाऱ्या शक्ती ताब्यात येण्याकरता अल्प अशा प्रकारच्या साधनानं प्राप्त होणं याचं नाव आहे वर्म. महाभारतातला छोटासा प्रसंग थोडक्यात सांगे. राजशी यज्ञ सुरू होता. भगवान कृष्ण परमात्म्याला राजा धर्माने प्रश्न विचारला देवा यज्ञ सांग होण्याकरता काय केलं पाहिजे. भगवंताने सांगितलं धर्मा राजधानीपासून 15 किलोमीटरवर एक आश्रम आहे त्या साधूने इथे येऊन प्रसाद ग्रहण केला की तुझा यज्ञ पूर्ण झाला. राजा धर्म गेले साधूंना नमस्कार केला. महाराज यज्ञात चला प्रसाद घ्या. विरक्तस्य तृणम जगत. साधूने सांगितलं राजे तुमची राजधानी म्हणजे रजोगुणाची उत्पन्न करणारी खान आहे. आम्हाला सत्वभूमी आवडते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविते नाही येणार आम्ही. शेवटी धर्मराजाने आग्रह केला महाराज संतांचं जीवन स्वतःपेक्षा दुसऱ्याकरता जास्त असतं. तुम्ही माझ्याकरता तुम्ही यायला पाहिजे. साधूने विचारलं येतो पण दक्षिणा किती देशील. राजा धर्माने सांगितलं जेवढी मागाल तेवढी देतो. पहा बरं नक्की देतो. 100 यज्ञाचं पुण्य दे येतो. राजा धर्माने कपाळावर हात ठेवला. एक होता होता नाके न आले आणि 100 यज्ञाचं आहे पुण्य कोणाकडे. शक्य नाही महाराज दुसरं काही मागा. साधूने सांगितलं तेवढं सोडून बोल येणार नाही. 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे म्हणजे पाहिजे. राजा धर्म परत आले. भीमदादा तशाच कराराने परत आले. अर्जुन परत आले. नकुल सहदेव परत आले. पांडव एका ठिकाणी बसले होते. चेहऱ्यावर विषण्ण भाव होता. द्रौपदी मातेने पाहिल्यानंतर विचारलं का हो काहीतरी दुःख दिसतंय. धर्मराज म्हणाले द्रौपदी कशाला जखमेची खपली काढतेस. आहे राहू दे विचारात बसलो. मला सांगा तर खरं पतिव्रता ती की जी पतीच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सामील असते ती. सोसायटीची वसुलीची गाडी दारावर यावी दागिन्याचा डबा बगलेत मारायचा माहेरची वाट धरायची. तिला पतिव्रता म्हणता येणार नाही. सांगण्याचा मुद्दा द्रौपदीने सांगितलं पतीच्या सुखदुःखामध्ये संपूर्णपणे सहभागी होते ती पतिव्रता. तुमचं दुःख मला कळू तरी द्या कमीत कमी. सांगितलं द्रौपदी आपल्या राजधानीपासून 15 किलोमीटरवर एक साधू आहेत
ते जोपर्यंत येऊन यज्ञातला प्रसाद घेत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही. याच्याकरता ते तर येत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत. काय येत नाहीत? त्यांना 100 यज्ञाचं पुण्य लागतं, आपल्याकडनं एकही झाला नाही. कुठून होती? द्रौपदीने सांगितलं, मला परवानगी देता, मी जाऊन आणते महाराजाला. वाह द्रौपदी, ज्या पाण्यात उंट बुडतो त्या पाण्यात शेळीनं म्हणावं माझं जमल का? आम्हा 5 जणांचा प्रयत्न असफल झाला आणि तू म्हणते मला जमतंय. द्रौपदीने सांगितलं, तुमच्या पायाच्या पुण्याईनेच मी हे करू शकेन. सामर्थ्यवान माणसाच्या जीवनातलं सामर्थ्य साधनेत निरभिमानपणात असतं. तुमच्या पायाच्या पुण्याईने हे करू शकेन, फक्त परवानगी द्या. दिली परवानगी. द्रौपदी निघाली. सुंदर रथ सजून आणला. द्रौपदीने सांगितलं बाजूला करा. सेवकांना वाटलं राणी साहेबांना आता पालखीत बसण्याची हौस असावी. पालखी आणली, बाजूला करा. कुठलंही साधन जवळ न घेताना आपल्या महालापासून तो ऋषींच्या आश्रमापर्यंत, साधूंच्या आश्रमापर्यंत चालत गेली आणि साधूंना नमस्कार करून सांगितलं, महाराज तुमच्याकडे निमंत्रण देण्याकरता आले, आमच्या यज्ञातला प्रसाद तुम्ही घ्यावा. साधू म्हणाले, द्रौपदी आता तू आलीस? तुझ्या पतीची काय वाट लागली माहित नाही तुला? तुला तुझ्याजवळ 100 यज्ञाचं पुण्य आहे. संस्कृतीमधला आपण विचार करा. वैदिक कर्माच्या द्वारे होणारं पुण्य साधण्याकरता पुरुषांना स्वतंत्र अधिकार आहे का स्त्रियांना स्वतंत्र अधिकार आहे? पुरुषांना. धर्मपत्नी माहेरी बी गेली आहे, दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करू वाटली. बडजीबा मार्ग काढतात. सुपारी घ्या म्हणतात, कमरेला खोवून बसा. चालतंय. याच्या उलट चिंतन करा बरं. मिळतो का हक्क? किती टक्के आरक्षण? मला वाटतं अजून आरक्षण तिथपर्यंत पोहोचलं नाही. पती गावाला गेले आणि पत्नीला वाटलं की आपल्याला स्वतंत्र सत्यनारायणाची पूजा करायची, आणि बडजीबांना विचारलं, बडजीबा कमरेला सुपारी खोन बसलं तर चालणार नाही का? बडजीबा म्हणतील, धर्मशास्त्रात ही सवड नाही. साधू विचार करतात, तुला स्वतंत्र अधिकार कुठे आहे आणि तुझ्याकडे 100 यज्ञाचं पुण्य कुठे? द्रौपदीने सांगितलं, महाराज तुम्हाला भक्तिशास्त्र मान्य आहे? निश्चित मान्य आहे. भक्तिशास्त्रात नियम असा आहे, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणून पाऊल टाकला की एक यज्ञ झालाच. माझ्या महालापासून तो तुमच्या आश्रमापर्यंत किती पावलं पडली असतील? 100 नव्हे, लाखो पावलं पडली. लाखो पावलापैकी 100 यज्ञ तुम्हाला न द्यायला काय बिघडले? आणा पाणी. साधू महाराजांनी पाणी आणलं, संकल्प सोडला आणि द्रौपदीच्या बरोबर यज्ञात आले, प्रसाद घेतला, यज्ञ पूर्ण झाला. जे 5 जणाला शक्य झालं नाही ते द्रौपदीला शक्य झालं. कोणत्या साधनावर? भक्तीच्या साधनावर. भक्ती हे विश्वातल्या अनाकलनीय तत्वाचं वर्म आहे. म्हणून तुकोबारा आग्रहानं सांगतात, तुका म्हणे वर्म भजनेची सापडे, चकार देऊन सांगतात. आणि बाकी साधनं जर केली तर एरासी तो पडे ओस दिशा. काय आपल्या पदरात पडलं हेच त्यांना कळत नाही. सगळं ओसाड जीवन लागतं. याकरता वैष्णवांची साधना जे भजन आहे तिच्यातही मोठेपणा आहे आणि वैष्णवांचाही मोठेपणा आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कारेश्वर माऊली ज्ञानराज माऊली